गणपती माझी तर मित्रांनो आता आपण क्रिश्चन मांजे यांच्या शॉपमध्ये जाणार आहोत इनॉग्रेशनसाठी आणि आता आपण निघालेले आहोत घरामधून. तर चला पुढे जाऊया आणि इनॉग्रेशनसाठी क्रिश्चन मांजेचे शॉप गोराई मावरी स्पोर्ट. तर चला. तर मित्रांनो आता आपण उतरलेले आहोत. या बाजूला तुम्ही बघू शकता बस स्टॉप आहे ह्या बाजूला आणि हा क्रॉस आहे. ह्या क्रॉसच्या त्या बाजूला वॉटर किंगडम वेगळे आहे आणि ह्या बाजूला क्रिश्चन मांजे यांचं शॉप आहे. तर चला आपण क्रिश्चन मांजेच्या शॉपकडे जाऊया. आताच त्यांचं इनॉग्रेशनसुद्धा झालेलं आहे तर आपण तिकडे जाऊया. चला. तर मित्रांनो आता आपण त्या साईडने आलेले आहोत. त्या साईडला क्रॉस आहे आणि याच्या माझ्या त्या साईडला जे क्रिश्चन मांजे यांचं शॉप आहे आणि थोडंच अंतरावर आहे. ते टर्निंग येतो त्या टर्निंगच्या बाजूलाच आहे. तर चला आपण त्यांच्या शॉपकडे जाऊया. हे बघा ह्या बाजूला तुम्हाला दिसू शकतं. या बाजूला क्रिश्चन मांजे यांचं शॉप आहे. जाऊ पहिला पुरत तर फायनली आपण आता क्रिश्चन मांजे यांच्या शॉपकडे पोचलेले आहोत आणि ह्या बाजूला क्रिश्चन मांजे यांचं शॉप आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटीचे प्रोडक्ट्स भेटू शकतात. ॲक्च्युली स्पोर्ट्सचं शॉप आहे. इकडे तुम्हाला जर्सीज ट्रॉफीज खूप वगैरेचं तुम्हाला भेटू शकते. तर चला आपण क्रिश्चन मांजे यांशी भेटूया आणि त्यांच्या स्वतः प्रतिक्रिया घेऊया. तर क्रिश्चन कॉंग्रॅच्युलेशन शॉपच्या इनॉग्रेशनसाठी. आणि आता आपण क्रिश्चन मांजे यांच्या शॉपमध्ये आलेले आहोत आणि त्यांच्या थोडक्यात प्रतिक्रिया घेऊया की त्यांनी हे शॉप कसं उघडलं आणि वगैरे वगैरे. तर क्रिश्चन तुम्हाला आयडिया कसा आला? तुमचं स्वप्न होतं की असं काहीतरी की शॉप उघडायचं की कोणी लोकांसाठी आणि स्पोर्ट्सच कशाला तुम्ही शॉप निवडलं? बोलायला गेलं तर पहिल्यापासूनच एक ड्रीम होती की जे पॅशन आहे ते आपण प्रोफेशन बनवायचं आणि असं काहीतरी स्वतःचं करायचं. तर खूप पहिल्यापासूनच आठवण आणि इच्छा होती. तर एक दिवशी असंच मम्मीला बोललो की मला असं असं शॉप करायचं आहे. तर मम्मीनी पण झिजकता लगेच बोलली चालेल आणि होकार दिला. त्याच्यानंतर 2 दिवसातच लगेच आम्ही तयारीला लागलो आणि आज तुमच्यासमोर शॉप ओपन आहे. प्रश्न असा आहे की शेवटी जेव्हा मी पण आलेलो आणि गर्दी बघितली. मी एक्सपेक्ट नव्हती केलेली की एवढी गर्दी असेल. तर जेव्हा तुम्ही सुद्धा गर्दी बघितली तुम्ही एक्सपेक्ट केलेलं की एवढी माणसं येणार आहे? एक्सपेक्टेशन तर असतातच पण एवढी एक्सपेक्टेशन तर नाहीच. कारण दादा बाई आणि जे काही आलेले ज्यांना इन्व्हाइट केलेलं होतं त्यांनी कोणी ना कोणी एक एक वस्तू तरी घेऊनच गेल्यात. आणि जे आपले स्पॉट पर होते 3 गिफ्ट हॅम्परचे 2500च्या वरती जे कोण शॉप करेल त्यांना एक गिफ्ट हॅम्पर ठेवलेलं होतं. ते 3 आपल्या 1 ते 2 तासातच संपून गेले. म्हणजे एवढा रश होता की तुम्ही बघू शकता. टी शर्ट टांगलेल्या होत्या. त्या टी शर्ट पण आम्हाला नवीन आणि पुण्याने घालावं लागतील आणि दुसरे परत एकदा ऑर्डर द्यावं लागेल. एवढा प्रतिसाद आणि प्रतिसाद आहेच. गोराई गाव आणि गोराई उत्तर मनोरी आपल्यासोबत आहेत. मित्रमंडळी आहेत. ऑलवेज सपोर्टिव्ह आहेत. माझे स्वतःचे इकडचे देखील माझे मित्र. मला या दुकानामध्ये 1 रुपयाचा पण मला काही पैसा इकडे तिकडे वेस्ट करता आला नाही. कारण जे काय ड्रिलचं बोला की प्रॉफिट ठेवायचं सामान टेबल फॅन्स हे मला माझ्या मित्रांनीच मिळून बनवून फॅन कोणी दिले. परत आपलं ट्रॉफी ठेवायचं जे हे होता पार्ट होता तो पण मला दिला. आपल्याच मुलांनी येऊन ड्रिल मारून सर्व काम फ्लोरिंग कलरिंग A to Z लाइटिंग बिटिंगचं काम मला फक्त यायचं होतं. उभं राहायचं
काम करून घ्यायचं आणि ऑर्डरिंग करायचं. बाकी सर्व माझ्या छोट्या मुलाने, माझ्या मोठ्या बंधूने, माझ्या भावाने, माझ्या फ्रेंडने, याने सगळ्यांनी माझी खूप सारी मेहनत केली. त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. क्रिस्टन, मी तुम्हाला असं थर्ड क्वेश्चन विचारतो की तुमचं अजून मोठं काहीतरी ड्रीम आहे, म्हणजे तुमचं फ्युचरमध्ये अजून काहीतरी असं गोल आहे की ते तुम्हाला करायचं आहे? असं तर एक गोल तर आता संपूर्ण साकार झालेला आहे. अशी जर तुमचा असा जर माझ्यावर आशीर्वाद आणि प्रेम तुमचं असं जर असलं तर आपण पुढं काय ना काय याच्याशी पेक्षा थोडंसं मोठं काहीतरी बघू आणि यापेक्षा हे छोटं पडत असेल तर अजून काहीतरी मोठ्याने करू. इकडे झालं असेल आपण बोरली, गोराई, उत्तर मनोरी, इकडे तिकडे कुठे ना कुठेतरी काहीतरी एक नवीन प्रकल्प घेऊन येऊ. एक शॉप आहे आपल्याला, एकाची 2, 3, 4 पण करायचे. तर तुमचा जर असा आशीर्वाद असला आमच्यावर तर नक्कीच या पुढच्या 2-4 वर्षामध्ये होऊन जाईल. तर आता शेवटचा क्वेश्चन की हा गोराई माऊली स्पोर्ट शॉप आहे, त्याचा ॲड्रेस तुम्ही व्ह्युअर्सला सांगा की त्यांना यायला इझी पडेल. ॲड्रेस बघायला गेलं तर उत्तन किंवा गोराई बोरोली साईडवरून आला भाईंदरवरून तर आपला क्रॉस आहे. क्रॉसवरून मनोरी रोडला जो कच्चा रस्ता जातो अपोजिट टू फिश मार्केट आणि गोराई स्कूल ग्राउंड देखील आहे, त्याच्याच अपोजिटला गोराई माऊली शॉपचा ॲड्रेस आहे. जर मनोरीवरून येत असाल तर तुम्हाला बाय रोड मेन नाक्यावरून जस्ट आपल्या फिश मार्केटच्या अपोजिटनं एकच राईट मारून दुसरंच आपलं दुकान आहे. तर थँक्यू. आम्ही येऊन मला खूप थँक्यू. तुम्हाला देखील थँक्यू. तर मित्रांनो, तुम्हाला मी माहिती देतो, थोडक्यात माहिती देतो. क्रिस्टन यांच्याकडे जे गोराई माऊली स्पोर्ट्स शॉप आहे तिकडे तुम्हाला जर्सी सुद्धा भेटते, फुटबॉलच्या जर्सीज, क्रिकेटच्या जर्सीज आणि तसेच त्यांच्याकडे प्रिंटिंग सुद्धा अवेलेबल आहे. प्रिंटिंग अवेलेबल आहे लग्नासाठी, गणपतीसाठी आणि असे खूप कुठले बी ओकेजन असले तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रिंटिंग भेटेल, टी शर्टची, लग्नाची वगैरे जे कुठलेही तुम्हाला लागत असेल त्याची. आणि तसेच त्यांच्याकडे खूप व्हरायटीच्या ट्रॉफीजसुद्धा आहेत. आता तुम्हाला फर्स्ट प्राईज किंवा सेकंड प्राईजसाठी ट्रॉफी लागत असेल तर ट्रॉफी भेटेल. आणि तसेच जर तुम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफीज लागत असतील तर त्यांच्याकडे खूप वेगवेगळे तऱ्हेचे ट्रॉफीज आहेत. आता तर तुमच्यासमोर आहेत, हे वूडमध्ये आहेत, त्यांच्याकडे ग्लासमध्ये सुद्धा भेटेल आणि असे खूप व्हरायटीचे त्यांच्याकडे ट्रॉफीज आहेत, ते तुम्हाला भेटतील फुटबॉलचे किंवा सिंगिंगचे आणि कुठलेही तुमचं जेही स्पोर्ट आहे त्या रिलेटेड तुम्हाला कुठलीही वस्तू लागली तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही येऊ शकता. तसेच शूजसुद्धा तुम्हाला भेटू शकतात, शूज आणि हे फुटबॉलचे शूज आहेत, तसेच क्रिकेटचे शूजसुद्धा तुम्हाला भेटतील आणि फुटबॉलसुद्धा आहेत, फुटबॉल तुम्हाला भेटतील आणि क्रिकेटचे जे ॲक्सेसरीज आहेत म्हणजेच बॅट्स, बॉल्स, टेनिस बॉल, रबर बॉल आणि जेवढे पण म्हणजे क्रिकेटचे रिलेटेड आहेत जे पण तुम्हाला हवे असतील ते तुम्हाला भेटतील. तसेच त्यांच्याकडे बॅटसुद्धा अवेलेबल आहेत. त्यांच्याकडे सध्या थंडरचे बॅट्स अवेलेबल आहे, ब्रँडेड बॅट आहेत, असे कुठल्याही खराब वस्तू नाहीत, एकदम प्रीमियम क्वालिटीचे बॅट्स आहेत. तर कुणाला लागत असतील ते नक्की व्हिजिट करा. मी तर आलेले आहेत आणि खूप गर्दी बघितलेली आहे. तर ट्रॉफी आणि खूप ॲक्सेसरीज आहेत, तर तुम्हाला लागले तर क्रिस्टन यांना कॉन्टॅक्ट करा. गोराई माऊली स्पोर्ट्स शॉप हे गोराईमध्ये आहे, जिथे क्रॉस आहे त्याच्या पुढे एक मार्केट आहे, मार्केटच्या समोरच टर्निंग जवळ त्यांचं शॉप आहे. मी तुम्हाला अगोदर आपल्या स्टार्टिंगला दाखवलेलं आहे कुठे आहे, तर तुम्ही नक्की या, व्हिजिट करा आणि शॉपिंग करा. तर जसे काल मी म्हटलेलं होतं की गिफ्ट हॅम्पर भेटेल जे 2500च्या वरती जे शॉपिंग करतील. तर आता त्याच्यातला एक बेस्ट म्हणजे ज्याला भेटलेलं आहे गिफ्ट हॅम्पर ते आपल्या समोर आहेत आणि हे पहिलं गिफ्ट हॅम्पर आहे. अजून मला वाटते 2 गिफ्ट हॅम्पर अजून राहिलेले आहेत, तर हे आहेत ते. हा सेकंड गिफ्ट हॅम्पर आहे जे हा लहान मुलगा आहे याला भेटलेला आहे आणि तसंच आपण त्याची प्रतिक्रिया घेऊया. तर तुझं नाव काय मित्रा? तर जेक, तुम्हाला गोराई माऊली स्पोर्ट्स शॉप ह्यामध्ये तुम्हाला शॉपिंग करून कसं वाटलेलं आहे? मला बरं वाटलेलं आहे. आणि अजून काहीतरी तुमची इच्छा आहे की शॉप अजून मोठं झालं पाहिजे असं काहीतरी? आमचे दादाचं शॉप आहे, त्याला सर्वजण व्हिजिट करा आणि सर्व सामान घ्या आणि त्याला मोठं दुकान बनवा. तर थँक्यू. आणि हे क्रिस्टन मांजे आहेत, तर यांनी 2000च्या वरती जेकनी शॉपिंग केलेले आहेत म्हणून त्यांना एक गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे आणि हे सेकंड गिफ्ट हॅम्पर आहे आणि मला वाटते अजून एक गिफ्ट हॅम्पर अजून बाकी आहे.
पहिलं तर दिलं होतं आणि हे सेकंड अजून थर्ड बाकी आहे. तर आपण नमस्कार, मी मनीष पाटील. बघा, खेळ खेळला तर मग तुमच्या आयुष्याचा खेळ होईल असं कित्येक जण तुम्ही ऐकलं असेल. पण खेळासोबत तुम्ही व्यवसाय केला तर मग तुमचे घरचे खुश आणि तुम्ही सुद्धा खुश. त्याचमुळे आमच्या भावाने म्हणजेच क्रिस्टन मनाजी यांनी गोराई माऊली स्पोर्ट्स या नवीन क्रीडाविषयक उत्पादनांचं वस्तूंचं दुकान उघड केलेलं आहे. त्याचमुळे त्याच्या दुकानाला आपण जास्तीत जास्त भेट देऊन तुमच्या आवडीच्या वस्तू माफक दरात घेऊन जा आणि आमच्या भावाला सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी नितीन वारे, NP स्पोर्ट्सचे ऑनर. आपल्यासोबत आहे मुंबईचा कोहली गॉडसन किका, नमस्कार, मनीष पाटील. तर आम्ही गोराई माऊली स्पोर्ट्स या क्रिस्टन मनाजी यांनी ओपनिंग केलेली आहे स्पोर्ट्सची. तर आमच्याकडून सर्वांकडून शुभेच्छा क्रिस्टन मनाजीसाठी. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि स्पोर्ट्सचं दुकान चालू केलेलं आहे. असंच आम्ही सपोर्टला तर आहेत त्याच्या. तर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. गोराई माऊली स्पोर्ट्स आपल्या क्रिस्टन भावाने आणि त्यांच्या फॅमिलीने एक स्पोर्ट्स शॉप ओपन केला आहे. तरी आपल्या धारावी पेठातील मुलांनी सर्वांनी म्हणजे उत्तन, गोराई, चौक सर्व या ठिकाणल्या या मुलांनी क्रिकेट खेळतात. स्पोर्ट्सच्या संबंधित जे पण इथे सर्व स्पोर्ट्सचं इक्विपमेंट आपल्याला इथे भेटेल. स्पोर्ट्सची बॅट्स, फुटबॉल सर्व. तरी इथून आपण खरेदी करू शकता. आपल्या मुलाला आपणच पुढे घेऊन जा आणि सपोर्ट करा. मित्रांनो, क्रिस्टन मनाजी यांनी गोराई माऊली स्पोर्ट्सचे शॉप ओपन केले आहे. आपल्या एका कोळी समाजातील मुलाने एक शॉप टाकला आहे. तर या शॉपमध्ये तुम्ही क्रिकेट किंवा स्पोर्ट्स संबंधित, फुटबॉल, कुठल्याही स्पोर्ट्स संबंधित तुम्ही इक्विपमेंट इथून घेऊ शकता. एकदम रिझनेबल भावामध्ये तुम्हाला आपल्याच कोळी माणसाकडून एक चांगली संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन आपल्या गरजेनुसार तुम्ही इथून किट्स बाय करू शकता किंवा घेऊ शकता. सो धन्यवाद. थँक्यू. तर फायनली आपले थर्ड जे गिफ्ट हॅम्पर आहे ते आपले मनीष पाटील सर आणि NP स्पोर्ट्सचे ऑनर नितीन वारे सर यांना देण्यात येत आहे. तर हे शेवटचं गिफ्ट हॅम्पर कमिटमेंट दिली होती क्रिस्टन मनाजी यांनी आणि ती कमिटमेंट पूर्ण केलेली आहे. जसं आम्ही काल अनाउन्समेंट केली होती की पहिले 3 ग्राहक जे 2,500 रुपये शॉपिंग करतील त्यांना आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. आम्ही 2 तास वाट बघितली आणि आता 2 तासानंतर तिसरे आम्ही जे 2,500 वाले आम्ही ग्राहक बनलेलो आहोत. त्याचबरोबर क्रिस्टन मनाजी यांचा मी मनपूर्वक आभार आणि भविष्यातील वाटचालीसाठी क्रिस्टन यांना आणि त्यांच्या फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर फायनली आता आपण घरी जात आहोत क्रिस्टन मनाजी यांच्या शॉपमधून. मला तर त्यांचे व्हरायटीज खूप चांगले वाटले. खूप तऱ्हेचे इक्विपमेंट्स आहेत, प्रोडक्ट्स आहेत. तर तुम्हाला पण व्हिडिओ चांगला वाटला असेल. आता आपण घरी जात आहोत आणि घरी गेल्यानंतर मी त्यांचा व्हिडिओ खरोखर टाकणार आहे यूट्यूबवर. तर तुम्हीसुद्धा बघा, लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि क्रिस्टन मनाजी यांच्या गोराई माऊली स्पोर्ट्सला नक्कीच तुम्ही व्हिजिट करा आणि सर्व जे इक्विपमेंट आहे तुम्हाला भेटतील. तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर चला, बाय, टेक केअर.